नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज. जनतेचा बातमी आहे शेतकऱ्यांना होत असलेल्या रस्त्याच्या त्रासाची. यंदा 200 ते 300 हेक्टरवरील रब्बी पेरणी रखडण्याची शक्यता. रोड चालू हो लई त्रास आहे आम्हाला बघा. एप्रिल राशी करता येईना, राशी करायच्या पाऊस आले आणि उन्हाळ्यात अवकाळी. बातमी आहे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची. हे दृश्य आहेत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आजनी खुर्द येथील. आजनी खुर्द हे गाव शिरूर तालुक्यापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर वसलेले असून आजनी खुर्द ते बिलूर शिरूर रस्ता गेली 20 वर्ष झालं प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, त्यामुळे यावर्षी 200 ते 300 हेक्टरवरील रब्बी पेरणी रखडण्याची शक्यता आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे पूर्णच शेत रस्ता जाण्यासाठी चिखलाने माखलेला आहे. दगड, पाणी आणि चिखल. शेतकऱ्यांना साधं चालता येत नाही तर रब्बी कशी करणार किंवा शेताकडे खते बियाणे कसे जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांचा ज्वलंत आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा लाईव्ह टीमशी साधला आहे संपर्क आणि या ठिकाणी टीम दाखल झाली आहे. पाहूयात सविस्तर क्षणचित्र. नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. आपण आता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आजनी या गावी आलो आहोत. या ठिकाणी जवळपास आपण गावातील शेतकरी सर्व पाहत आहोत की जवळपास या ठिकाणी 50-100 शेतकरी जमले आहेत. त्यांचा एक ज्वलंत प्रश्न आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. जवळपास याच रोडवरती अहमदपूर ते आजनी हा मेन रस्ता आहे आणि जवळपास पांदण रस्ते चळवळ आता महाराष्ट्रात सुरू असताना देखील 20 वर्ष झालं या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. या रस्ता शेतकऱ्याला जाण्यासाठी नसल्यामुळे आता पूर्ण रब्बीची पिकं जी आहेत, जी काही पेरणी करायची पूर्ण थांबलेली आहे. कारण शेताकडे रस्ता जायला नाही तर पेरणी कसं करायची हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. नेमका आपण इथं शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात. या ठिकाणचा जो रस्ता आहे सर, गेली किती वर्ष झालं पेंडिंग आहे आणि आपलं काय सांगाल आपण? हा अहमदपूर आजनी राजूर हा पानंद रस्ता आहे. म्हणजे जुन्या नकाशावरती राजूर ते आजनी असं नामाभिधान आहे त्याचं. आणि हा पूर्वीपासूनच अशा अवस्थेमध्ये आहे की रहदारी योग्य नाही. आणि आता तर आपण पाहतायच की साधं चालता येत नाही, ओझं घेऊन कसं चालायचं. ट्रॅक्टर जात तिथं साधारण माणूस सामान्य चालू शकत नाही, तिथं ओझं घेऊन काय चालायचं असा प्रश्न आहे या ठिकाणी. तुम्ही काय सांगाल सर, जी गेली 20 वर्ष झालं हा रस्ता आहे, या रस्त्याकडे कोणतेही पाठपुरावा झाला नाही किंवा शासनाकडून कोणत्याही पुढाकाराने याच्याकडे कुठं तुमच्या काही समस्या जाणून घेतल्या नाही? तुम्ही याच्या अगोदर पाठपुरावा केला आहे? शासनाच्या वतीने काय केलं? पाठपुरावा केला, कोणी दखल घेत नाही शासन. आम्ही भरपूर प्रयत्न केले पण 20 वर्षापासून रस्ता तशाला तसाच आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली आणि या पूर्ण रस्ता खड्डे पडले असून या ठिकाणी रस्त्यावरती चालण्यासाठी येत नसल्यामुळे या ठिकाणी महिला असतील सर्वांचीच समस्या आहेत. ही जे की सहकार मंत्री महाराष्ट्र राज्याचे बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर या गावापासून अगदी 3 किलोमीटरवर गाव आहे. सर काय सांगाल, जर आपण आता 21व्या शतकात आहोत, अनेक आत्ता शासनाने नोकरदारांना 8वा वेतन आयोग जाहीर केला आहे आणि शेतकऱ्यांना समस्या चालायला रस्ते नाही, काय वाटते, काय सांगाल? नाही, रस्ता शेतकऱ्यांसाठी गरजेचाच आहे. कारण जवळपास 6-6 महिने इकडं लोकांच्या राशी पेंडिंग पडतात. म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्याच्या शेतातून जाता येईल त्यावेळेसच लोक राशीसाठी जातात दुसरीकडून. आणि मागच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये शासनाचा एक आठवडा आला होता की पांदण रस्ते जिथं नकाशावर नाही ते नकाशावर घेणे आणि जे नकाशावर आहे पण चालू असतात तिथं चालू नाही त्यांची पण दखल घेणे. त्याच्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीनं ते रस्ते कळवलेले आहेत. पण आणखीन आता त्याचा पाठपुरावा केला आहे मी. पण ज्यावेळेस ते आम्हाला वरून काही समजेल की नेमकं ते कुठल्या योजनेतून करणार आहे काय नाही, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कुठल्या योजनेतून होईल. कारण मग या ठिकाणी पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्तपणा एक सेवा पंधरवाडा आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांनी जे की रस्त्याचं जे नवीन रस्ते घ्यायचे किंवा जुने रस्ते चालू नाही त्या रस्त्यांचं सगळं काम करण्यासाठी यांनी ऑनलाईन जी काही तुर्तात नोंदणी केली आहे. पण याच्या शासनाच्या वतीने काय होईल पुढे निर्णय आपण ते पण पाहणार आहोत. त्यासोबत आता महिला वगैरे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. 3 किलोमीटरचा रस्ता आहे. आम्ही 1 किलोमीटर चालत आलो आहोत प्रत्यक्ष पाहण्यासाठी की ग्राउंड रिपोर्टवरती म्हणजे नेमकं काय शेतकऱ्याचं आहे जाणून घेण्यासाठी. बाई माणूस मला घरी 4 जनावर आहेत. मला एवढी वैरण घेऊन येता ना गेले, मी पडले तिथं मुंडी मोडून, तर मला उठवाय माणूस नव्हतं कोणी.
कोण राहते वाटत अडचणी अनेक आहेत, रस्ता सुद्धा नाही, शासनाकडून कोणतीही आतापर्यंत दखल घेतली नाही. काय सांगाल ताई, तुमच्यावर काय तुमच्या अडचण? नाही हो का, आम्हाला शेताकडे जायचं म्हणलं तर पाणी घेऊन जाता येत नाही, भाकरी घेऊन जाता येत नाही, पिंडीवर वैरण आणा ना, म्हशी आहेत गाई आहेत घरी बांधून ठेवता आम्ही, आणि त्याला वैरण टाकायला इतकी मुश्किल व्हायला की आम्हाला बघायला नाही. काय बाकीचे इकडे लोक आम्हाला पेंडीवर वैरण द्यायला, तुम्हाला शेत नाही का बाई म्हणतात आम्हाला. लोकांच्या शेतात जाऊन इळा दावा घेऊन उभा राहिल्यावर शेत सोडून लोकांच्या शेतात जायला आम्हाला कसं जायचं साहेब सांगा तुम्ही आता. हा लई त्रास आहे आम्हाला बघा. 4 एकर शेतामध्ये सोयाबीन काढायचं तसंच राहिलेलं आहे. वाटा नाही तर कुणी येईना गेले मला वाटायला पाहिजे. सोयाबीन काढा कुणी येईना झाले साहेब, एकतर वाहून गेले रस्ता चाले फुटून वाटोळ होऊन पावसानं पार गेले. हे वाट तुमच्या नाही चांगली वर्षात आहे हे असं 6 महिने वाटा नाही तर म्हणून कुणी बिना झालंय आम्हाला काढाय बिना झाले वरून पाऊस 4 बॅग सोयाबीन माझा आत्ता स्वतः चला तुम्हाला फोटो काढून वावरात दाखवते. 4 बॅग काढायचंय माझा नवरा आंधळा आहे, माझा सासरा म्हातारा आहे, लेकर माझे एवढे आहेत, आयचं ना जाऊ शकणार गेल्या. एखादी दुर्घटना शेतामध्ये झाली तर आम्ही काय करायचं त्यामध्ये? असं एखादी दुर्घटना झाली कसं जावं, कसं यावं, काय करावं, असा प्रॉब्लेम. त्याला एवढं पाणी येते इकडून. हा कुठेतरी या रस्त्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि शासकीय स्तरावर या गोष्टीचा सर्व जी काही ग्रामस्थांची विनंती आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता करून घ्यावा असं या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि प्रशासनाच्या वतीने देखील या ग्रामस्थांच्या अडचणीकडे प्राधान्याने जी काही त्यांची अडचण आहे ती सोडवण्यात प्रयत्न करण्यात यावा असं सर्व या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, आजनी येतो अहमदपूर.